नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर आत्ता वाजले 7:15 7 किंवा 7:15पर्यंत माझी देवपूजा होऊन जाते. तर इथे मी आता देवपूजा करून घेते आणि आज आहे सोमवार, माझा उपवाससुद्धा असतो. देवपूजा झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला घेते आणि चिकूसुद्धा क्लासला गेला आहे जिम्नॅस्टिकला. तर इथे काही कारलं आणली होती. थोडीफार भाजीपाला आहेत ना, माझे पप्पा गावी जात राहतात काही ना काही कामासाठी. तर तेव्हा ते येताना गावी गेले ना, तर आठवण करून भाजी वगैरे काही असेल तर घेऊन येतात. तर माझ्यासाठी सुद्धा आणतात, ते त्यांच्यासाठी आणतात तेव्हा. तर त्यांनी भाज्या बऱ्याच आणल्या होत्या. दोडकं आणलेलं, कारलं आणलेलं, भेंडी, टमॅटो, मिरच्या ज्या जास्त दिवस राहतील तशा ते घेऊन येतात. तर मी जास्त दिवस भाज्या ठेवत नाही. कडू वगैरे नाही आहे, कवळी कारलं आहेत. तर बिया असल्यात तसंच जरी बनवलं तरी चालतं, पण जर कडू झालं तर मग चिकू आणि संदीप खाणार नाही, त्यासाठी मी बिया काढून घेते. मी साखर वगैरे काही टाकत नाही कारल्याची भाजी बनवते तेव्हा, किंवा गूळसुद्धा टाकत नाही. असंच छान लागतं. तर इथे मी बिया काढून घेते आणि हे बघा एकदम कवळी कारलं आहे, त्यांनी छोटी छोटी आणली आहेत. दिवसापासून पिंपल येत होते, त्यामुळे मला कळत नव्हतं काय करू. आणि मला एका ॲपबद्दल कळालं, जे आहे क्युरो स्किन. तर ते कसं डाउनलोड करायचं ते तुम्हाला मी साईडला दाखवते. तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता, किंवा आयफोन यूज करत असाल तर मग ॲप स्टोअरमधून डाउनलोड करा. तर क्युरो स्किन एक ॲप्लिकेशन आहे, जे तुम्ही प्ले स्टोअरमधून डाउनलोड करू शकता. साधा एक आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे ते टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एक लँग्वेज विचारलं जाईल की कोणती तुम्हाला लँग्वेज कम्फर्टेबल आहे, ती लँग्वेज चॉईस करायची. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे, एज सांगायचं आहे, जेंडर सांगायचं आहे. त्याच्यानंतर मग हेअर रिलेटेड आणि स्किन रिलेटेड दोन्ही तिथे सर्व्हिस आहे. तर तुम्हाला कोणती सर्व्हिस हवी आहे किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तर मला स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स होते, तर मग मी ते चॉईस केलं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला डर्मॉलॉजिस्टसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतं आणि तुम्हाला काही डॉक्टर प्रश्न विचारतात, काही स्किन इश्यू आहेत का, पिरियड्स रेग्युलर आहेत का, तुम्ही काही मेडिसिन वगैरे घेता का, किंवा बरेच असे प्रश्न विचारले जातात. आणि डॉक्टर लगेच तुम्हाला रिप्लाय करतात आणि त्याचे काही चार्जेस नसतात, एकदम फ्री असतात. त्यानंतर फेस स्कॅन करायचा आहे, एक असा सर्कल येतो, तर तुम्ही तिथे फोटो काढायचा आहे. फ्रंट साईडने जरी काढलं तरी चालतं. आणि त्याच्यानंतर मग लेफ्ट आणि राईट साईड दोन्ही फेस स्कॅन करून घ्यायचा आहे. आणि स्कॅन केल्यानंतर डॉक्टर मग ते बघतील तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहे ते बघणार, आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला एक प्रोडक्ट किट बनवून देतील. त्याच्यामध्ये 5 प्रोडक्ट असतील किंवा 6 सुद्धा असतील. तर मला असे 4 प्रोडक्ट्स भेटले, जसं की मला हे भेटलं आहे आणि ह्याच्यामध्ये मला 4 प्रोडक्ट भेटले आहेत. हे असं एका बॉक्समध्ये आलं आहे आणि मला 4 प्रोडक्ट्स भेटले आहेत. आणि 2 दिवसातच हे प्रोडक्ट्स मला रिसीव्ह झाले आहेत. तर 2 आठवडे झाले मी वापरते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला मी सांगते आहे की हे प्रोडक्ट्स कसे आहेत. खरंच खूप सुंदर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डाईटमध्ये सुद्धा सांगितलं जाईल की पाणी किती लिटर प्यायला पाहिजे. आणि सांगितलं होतं की 2 लिटर पाणी प्यायचं. तर एका महिन्यानंतर परत मला चेकअप आहे, तर तेही मी तुम्हाला सांगेल जेव्हा माझं नेक्स्ट चेकअप होईल तेव्हा. तुम्ही एकदम थोडंसं घ्यायचं आहे. तुम्हाला डॉक्टर सांगतील कसं घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे ते मी तुम्हालाही सांगितलं आहे. पण तुम्हाला ॲप जर तुम्ही डाउनलोड केला तर तुम्हाला तिथे डॉक्टर सुद्धा सांगतील की हे किती प्रोडक्ट्स यूज करायचं आहे. आणि हे सगळं घरी बसूनच करायचं आहे, आपल्याला कुठे बाहेर जायचं नाही. आता एक तर पाऊस पडतोय, आपल्याला बाहेर जायचा सुद्धा कधी कंटाळा येतो. तर हे एकदम चांगलं ऑप्शन आहे. तर तुम्ही नक्की ॲप डाउनलोड करा. तर मी तुम्हाला इथे खाली लिंक देते, तर तुम्ही तिथून ॲप डाउनलोड करू शकता. आणि माझं जे कुपन कोड दिला आहे सुप्रिया 100, तर ते सुद्धा तुम्ही यूज करा आणि तुम्हाला ऑफर सुद्धा भेटेल. आणि खरंच प्रोडक्ट खूप चांगले आहेत, मी यूज केल्यानंतरच तुम्हाला सांगते. आणि मला आता बाकीचा स्वयंपाक करायचा आहे, तर स्वयंपाक करून घेते मी. हे अशा बॉक्समध्ये मला 4 प्रोडक्ट्स मिळाले होते. तर माझ्या स्किननुसार मला हे मिळालं आहे. तर तुम्हाला 4सुद्धा मिळू शकतात किंवा 5सुद्धा मिळेल किंवा 6सुद्धा. तर हे आहे फेस वॉश. हे अशा पंप बॉटलमध्ये तुम्हाला येईल. आणि हे आहे सनस्क्रीन जेल, जे तुम्ही सकाळी लावायचं. फेस वॉश 2दा करायचं आणि सनस्क्रीन सकाळी लावायचं. हे आहे AMP ॲडव्हान्स जेल आणि सिबम कंट्रोल हायड्रा जेल. तर हे कसं वापरायचं, हे फक्त एकच पंप घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे. आणि छान आपल्या फेसवर आणि नेकजवळ व्यवस्थित मसाज करून फेस वॉश करून घ्यायचं आहे. तर फेस वॉश फक्त आपल्याला सकाळी आणि रात्री वापरायचं असतं. आणि दुसरं आहे सनस्क्रीन,
हे फक्त थोडंसंच घ्यायचं, आपलं जे मटर आहे तर त्या साईजमध्ये थोडंसं घ्यायचं आणि ते पूर्ण चेहऱ्यावरती आणि आपल्या नेकवर लावून घ्यायचं आहे, पूर्ण ते स्किनमध्ये गेलं पाहिजे। आणि हे जे आहे सीबम कंट्रोल हायड्रा जेल, हे फक्त एक पंप घ्यायचा आहे आणि तो एकच पंप पूर्ण चेहऱ्यावरती आणि नेकवर लावून घ्यायचा आहे। जास्त घ्यायचं नाही आहे, कोणतंच प्रोडक्ट जास्त घ्यायचं नाही आहे आणि ते पण छान मसाज करून घ्यायचं आहे। तर हे रात्री वापरायचं आहे। तर तुम्हाला जे प्रोडक्ट्स येतील ना तर ते कसं वापरायचं तेही तुम्हाला सांगितलं जाईल। आणि हे जे आहे दुसरं AMP ॲडव्हान्स जेल, तर हे फक्त आहे ना आपल्या पिंपल्सवर लावायचं आणि रात्रभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी फेस वॉश करायचा। जेवढं बारीक कापता येईल तेवढं बारीक मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून घेतला आहे आणि आता मी भाजी करून घेते। तर इथे मी कढई घेतला आहे। या कढईबद्दल पण बरेच प्रश्न येतात। तर मी ही स्टेनलेस स्टीलची कढई घेतली होती। तर मला नक्की प्राईस आठवत नाही आहे, पण 2.5 किंवा 2700पर्यंत मी घेतली होती, 2500 काहीतरी किंवा 2700ला, मला व्यवस्थित आठवत नाही आहे। ट्रायप्लायची असल्यामुळे महागसुद्धा असते आणि जडसुद्धा असते। ट्रायप्लायची कोणतीही भांडी घेतली तरी ती महागच असतात आणि क्वालिटीसुद्धा चांगली असते। तर मी लोकल शॉपवरूनच घेतली होती। इथे मी कढईमध्ये तेल टाकलं आहे, जिरे टाकलं आहे, कांदासुद्धा टाकला आहे आणि आता मी कढीपत्ता टाकते। आलं लसणाची पेस्टबद्दल पण मला बरेच प्रश्न आलेले की तू कसं बनवते, बरेच म्हणजे कदाचित एकच ताई आहेत त्यांनीच मला बऱ्याच व्हिडिओखाली विचारलं होतं की आलं लसणाची पेस्ट कशी बनवते किंवा कढीपत्ता कसा स्टोअर करते। तर फ्रीजचे जे काही व्हिडिओ आहेत ते मी बरेच अपलोड केले आहेत, तर तुम्ही तिथे बघू शकता। आलं लसणाची पेस्ट मी कशी बनवते, तर आलं लसूण मी स्वच्छ धुवून घेते, साफ करून घेते आणि नंतर मग पुसून घेते सुक्या कपड्याने आणि थोडा वेळ फॅन खाली सुकू द्यायचं आणि तुम्ही खलबत्त्यात वाटू शकता किंवा मग चॉपरने बारीक करून घ्यायचं आणि एखाद्या जारमध्ये काचेच्या ठेवून द्यायचं। 8-10 दिवस तरी काहीच होत नाही, खराबसुद्धा होत नाही। आणि कढीपत्ता जो आहे तो पण तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सुकू द्यायचा आणि मग सगळी पानं काढून घ्यायची आणि एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा। कढीपत्ता ओला राहिला तर मग तो हळूहळू काळा पडतो, त्यासाठी व्यवस्थित सुकून द्यायचा कढीपत्ता। उन्हाखाली नका सुकू देऊ, फॅनखाली किंवा सुक्या कपड्याने जरी पुसून घेतलं तरी चालतं। एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवून द्यायचं।
तर आता मी इथे भाजी करून घेतली, तर त्याच्यात मी टमॅटो टाकले आणि सगळे मसाले टाकले. धने पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, लाल तिखट, हळद, तर जे काही घरात मसाले आहेत ते मसाले टाकलेत. आणि इथे मी 2-3 पाण्याने कारलं जे आहे ते धुवून घेतलं आहे. आणि आता मी भाजी बारीक गॅसवर शिजू देते. इथे मी तांदूळ आणि मूग डाळ यांची खिचडी बनवून घेते. एकदम सिंपल आहे, काहीच नाही टाकत मी याच्यात. फक्त हळद, मीठ आणि एक मिरची टाकली आहे मी आणि जिरे टाकलं आहे. बाकी याच्यात काहीच मसाले वगैरे टाकत नाही. डाळ थोडीशी जास्त घ्यायची तांदळापेक्षा. आणि प्लेन डाळ असेल तर ती अजून चांगली लागते. सालवाली असेल तरी चालेल. तर ही अशी फोडणी द्यायची. पाणी गरम झालं का मग त्याच्यात स्वच्छ धुतलेलं तांदूळ आणि डाळ टाकायचं आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची. कारल्याची भाजीसुद्धा होत आली, तर त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकते, जे मी भाजून वाटून ठेवलेलं असतं आधीच. कारण की भाजी वगैरे बनवत असेल ना, तर जास्त काम वाढायला नको म्हणून आधीच जर वाटून ठेवलं ना, तर पटकन फ्रीजमधून काढायचं आणि भाजीत टाकायचं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर मग ह्याच्यात मी स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकते. पटकन होतं, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि चवीलासुद्धा खूप चांगलं लागतं. फक्त ह्याच्यात मिठाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे आणि हळदसुद्धा पाहिजे. जर मीठ वगैरे कमी झालं किंवा हळद कमी झालं तर मग त्याला टेस्ट नाही येणार. कारण की ह्याच्यात दुसरे मसाले काहीच नाही आहे. त्यामुळे थोडीशी चिकट मी बनवते. जास्त मोकळी जर बनवली ना तर तेवढी चांगली लागत नाही. थोडीशी चिकट बनवायची, त्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकते. आणि कोथिंबीरसुद्धा टाकली आहे वरतून मी. भाजीसुद्धा झाली तर मी आता गॅस बंद केला आणि भातसुद्धा झाल्यावर मी झाकून ठेवून दिलं. डाळ भात भाजी चपाती हे जरा जास्त जेवण होईल, उरून जातं. त्यासाठी मग मी कधी कधी मग अशी मुगाची खिचडी बनवून टाकते. भाजी भाकरी आणि अशी मुगाची खिचडी जरी बनवली तरी छान लागतं. तर आता मी इथे भाकरी बनवून घेते आणि देवांना नैवेद्य दाखवते आणि नंतर मग आम्ही जेवतो. तर कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर इथे मी घेतला आहे सॅलड, भाकरी, शेंगदाण्याची चटणी, मुगाची खिचडी आणि कारल्याची भाजी. तर भाकरी तुम्हाला काळ्या दिसत असतील, तर याच्यात मी ज्वारी घेतलं होतं 5 किलो आणि त्याच्यात 1 किलो मी नाचणी टाकलं होतं. त्यासाठी त्याचा रंग असा आहे. तर चला मग तोपर्यंत बाय.